नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी डिग्रीला बी फार्मला थेट दुसऱ्या वर्षात सेकंड इयरला ॲडमिशन घेता येतं. तर ती ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, याबाबत अनेक विद्यार्थी वारंवार कमेंट करून विचारत आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरचं ॲडमिशन तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरती होतं. त्यासाठी तुम्हाला CET किंवा कुठलीही इतर एक्झाम द्यायची गरज नाही. तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरून त्याचं ॲडमिशन होत असतं. अर्थात या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसीचे आत्ता जे फायनल इयरला असणारे विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा झालेली आहे. त्यांचा निकाल आल्याशिवाय ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होत नसते. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी या ठिकाणी फर्स्ट इयरच्या एक्झाम देखील झालेल्या असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत फर्स्ट इयरचे विद्यार्थी सेकंड इयरला जात नाहीत, तोपर्यंत सेकंड इयरचं ॲडमिशन हे सुरू होत नसतं. अर्थात अनेक विद्यार्थी असे असतात की ज्यांनी बाहेरच्या राज्यांमधून त्यांचा डिप्लोमा कंप्लीट केलेला असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट या गोष्टी लागत असतात. तर त्या गोष्टी काढण्यासाठी तुमच्या ज्या राज्यातून, ज्या कॉलेजमधून डिप्लोमा पूर्ण झाला आहे, त्या कॉलेजला तुम्ही संपर्क करून ही देखील कागदपत्रं आत्ताच काढून घ्या. त्याशिवाय यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता की 12वी नंतर जे काही हायर एज्युकेशनला ॲडमिशन घेण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, ती सर्व सेम कागदपत्रं तुम्हाला देखील लागत असतात. म्हणजे जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल, तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागत असेल तर ते नॉन क्रिमिलियर लागणार आहे. ते एक्सपायर झालेलं नसावं. 31 मार्च 2026 ऑलरेडी होऊन गेले, म्हणजे 31 मार्च 2027 किंवा त्या पुढचं तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. इतर सगळी कागदपत्रं तुम्ही ऑलरेडी डी फार्म केलं आहे, म्हणजे डिप्लोमाच्या ॲडमिशनला जी कागदपत्रं लागलेली ती तुमच्याकडं ऑलरेडी आहेत. फक्त एखादं कागदपत्र यातलं एक्सपायर झालं असेल तर ते काढून घेणं गरजेचं आहे. मराठा समाजातील विद्यार्थी जे काही आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा, मराठा समाजाला SEBC आरक्षण लागू झालेलं असल्यामुळं तुम्हाला आता EWS मिळत नाही. यापूर्वी EWSमधून ॲडमिशन झालं असेल तर ते आता लागू नाही आहे. आता तुम्हाला SEBC प्रमाणपत्रच काढून घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाला EWS मिळत आहे, पण ते कोणतं मिळतं आहे? ते केंद्राचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं मिळतं आहे, राज्याचं मिळत नाही. राज्यामध्ये मराठा समाजाला SEBC आरक्षण आहे, त्यामुळे EWS मिळत नाही. तुम्ही जर केंद्राचं EWS काढलं आणि त्यामुळे तुम्हाला पुढं प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. कारण राज्याचं ॲडमिशन महाराष्ट्रात घेताय तर तुम्हाला राज्याचं EWS लागतं. आरक्षण लागू असल्यामुळे EWS मिळत नाही. पुन्हा पुन्हा का सांगतोय, बऱ्याचदा आम्ही बघितलं की ॲडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. अर्थात सांगायचा उद्देश काय, जोपर्यंत या ठिकाणी तुमचे डिप्लोमाचे रिझल्ट येत नाहीत, हा डिप्लोमाचा MSBTचा निकाल साधारणपणे 20 जूनच्या दरम्यान येणं अपेक्षित आहे. आणि त्याशिवाय या ठिकाणी फर्स्ट इयरच्या जोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे फर्स्ट इयर जे आत्ता फर्स्ट इयरला बी फार्मला होते त्या विद्यार्थ्यांच्या काही युनिव्हर्सिटींचे रिझल्ट जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत पूर्ण राज्यामध्ये एकत्रितरित्या हा निर्णय होऊन ॲडमिशन प्रोसेस सुरू होते. आणि ते ॲडमिशन प्रोसेस कुठं होते? याच CET सेलच्या वेबसाईटवरती होत असते. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म म्हणून बघू शकता. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म DSP आहे, ते ॲडमिशन प्रोसेस सुरू होते. लक्षात ठेवा, जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपडेट दिलं जाईल. त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जे कोणी या ठिकाणी तुमचे डी फार्म झालेले मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील त्या खाली कमेंट करा. तोपर्यंत तुमचं निकाल आल्यानंतर बाकीच्या देखील प्रोसेस करून घ्या. वेळोवेळी सगळं अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आत्ता कुठलंही अपडेट नाही, आत्ता एवढंच अपडेट आहे की रिझल्ट डिप्लोमाचा आल्यानंतर, त्याशिवाय अनेक जे युनिव्हर्सिटी आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या, त्या युनिव्हर्सिटींचे फर्स्ट इयरचे रिझल्ट येऊन सेकंड इयर सुरू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तरी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार नाही. ॲडमिशन प्रोसेसला थोडासा विलंब लागू शकतो. जेव्हा सुरू होईल आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल. त्यामुळं नक्कीच व्हिडिओला लाईक करा. सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.